प्रतापगडाच्या शिल्पाबाबत आपलं काय विषय झाला आताच्या मीटिंगमध्ये? एक लक्षात घ्या की मुळात त्या काळात जे काय घडलं, का घडलं हे आज मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. कालांतराने अजून एक मागे 50, 60, 100 वर्षानंतर जेव्हा लोक जातील तिथं, हे पण म्हणजे पर्यटक या नात्याने किंवा लोकांना कळायला पाहिजे नेमकं हे घडलं कशाकडे, याचं काय ते कशाकरता घडलं आणि त्यावेळेस जर घडलं नसतं तर आज या देशाची अवस्था काय असती. बरोबर आहे, हे संपूर्ण आपण म्हणजे हे केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं कोणी हे म्हणायचं एक लक्षात घ्या, मग त्याला ह्या अँगलने बघितलं म्हणजे जे कोण व्यक्ती केंद्रित लोक असतील, जे कोण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम येते, त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काही संबंध नाही. महाराजांच्या संपूर्ण सैन्यात सुद्धा त्यांचे अंगरक्षक सुद्धा कोण होते, वेगवेगळ्या. त्यांनी समाज कधी बघितला, समाजाने फक्त जे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराचे, त्यांच्या म्हणण्यापेक्षा स्वराज्याच्या विचाराचे अशा लोकांना बरोबर त्यांनी घेतलं. ते शिल्प तिथं सगळ्यांची मागणीच आहे. आणि लोकांना म्हणजे भावी पिढीला कळायला पाहिजे की बाबा नेमकं हे काय. नाही तर आज आपल्याला माहिती आहे, कारण की आपल्या आईवडिलांनी की आपल्या आपल्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे ना. महाराजसाहेब शिल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे सांगितलं ना, सगळं झालं ना. विचार महत्वाचा आहे. महाराजसाहेब मनोमिलनाबाबत काय चर्चा? कुठल्या म्हणजे नगरपालिका, झडपी, पंचायत समिती काय माहिती आहे का, तुम्ही लई तयार. मनोमिलन सगळं झालंय. सारखं मनोमिलनच्या बाबतीत काय म्हणून तुम्हाला वाटतंय की आता मनोमिलन झालं नाही, ते पण तुमचं पण बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार केला तुम्ही करता ते बरोबर करता, योग्यच आहे. नाहीतर तुम्हाला परत मिळणार नाही, वर्तमानपत्र चालणार नाही, त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही. चालेल हे बघा, माझं कोणाबरोबरही भांडण नाही. फक्त लोकांच्या हिताविरोधात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो. ठीक आहे, माझं पर्सनल काय नाही. आणि जे लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिलन म्हणण्यापेक्षा त्याच्याशी मी सहमतच आहे. थोडी म्हणतं की माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा. शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात, मग ते कोण असेल, मग आमदार, खासदार, मंत्री हे ते, किंवा मग तुमचं झडपी, पंचायत समिती, नगरसेवक, लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून येतो लोकांची सेवा व्हावी. आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही तर मला सांगा ना, आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघा ना, संपूर्ण त्यांचं अख्खं संपूर्ण आपल्या चरित्र वाचलं तरी कधी भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं, असं नसतं काय.